Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn one more structure. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण अजून एक स्ट्रक्चर म्हणजे थोडक्यात वाक्यरचना बघणार आहोत. तर दिस इज स्ट्रक्चर नंबर 11 अँड इट इज ऑफ द फॉर्म सो प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब प्लस दॅट क्लॉज. हे स्ट्रक्चर कसं आहे तर सो SO प्लस ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण किंवा ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण प्लस दॅट क्लॉज. आता आपण वाक्यरचना बघूया त्याची. हे वाक्यरचना करताना आपण या स्ट्रक्चरचा वापर कसा करणार आहोत तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सो प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब प्लस दॅट क्लॉज. उदाहरण बघूया. It is so dark that I can see nothing. It is so dark that I can see nothing. आता ह्याच्यात सब्जेक्ट आहे इट, वर्ब आहे इज, टू बीचं प्रेझेंट फॉर्म आहे ते. सो प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब. सो नंतर आपण विशेषण तरी वापरू शकतो किंवा क्रियाविशेषण वापरू शकतो. आता इथे डार्क हे जे आहे हे विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तर सो डार्क हे झालं सो प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बचं फॉर्म आणि त्याच्या पुढं दॅटची क्लॉज येईल. इथं कुठे ती दॅटची क्लॉज कुठली आहे तर दॅट आय कॅन सी नथिंग. दुसरं उदाहरण बघूया. ही टॉक्स सो फास्ट दॅट यू कॅन हार्डली फॉलो हिम. आता इथे आहे सब्जेक्ट प्लस वर्बचा काय आहे हा फॉर्म तर या वाक्यात आहे ही टॉक्स. टॉक हे वर्ब आहे आणि त्याला एस लावून आपण ते वर्तमान काळात घेतलेलं आहे. ही टॉक्स सो फास्ट. आता फास्ट हे इथं क्रियाविशेषण आहे. का तर क्रियापद कसं काम करतं आहे, कुठल्या पद्धतीनं करतं आहे त्याचं ते एक्सप्लेनेशन देतं. टॉकिंग कसं आहे तर फास्ट आहे, त्यामुळे फास्ट हे जे आहे हे इथं क्रियाविशेषण आहे. आणि इथं दॅट क्लॉज कुठली आहे दॅट यू कॅन हार्डली फॉलो हिम. सो दिस इज ऑफ द टाईप सो प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब प्लस दॅट क्लॉज. अजून काही वाक्य बघूया म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर पूर्णपणे नीट कळेल. द बॉक्स फेल सो हेविली दॅट इट वॉज ब्रोकन. इथं सब्जेक्ट आहे द बॉक्स, वर्ब आहे फेल FELL फेल. फेल हे फॉलचं भूतकाळातलं रूप आहे. आता सो हेविली म्हणजे इतक्या जोरात HEAVILY. तो बॉक्स पडतोय, कसा पडतोय तर हेविली. त्यामुळे हेविली हे बॉक्सचं पडणं कसं आहे हे डिस्क्राईब करते, त्यामुळे हे इथं क्रियाविशेषण आहे. दॅट क्लॉज कुठली आहे इथं तर दॅट इट वॉज ब्रोकन. सो द बॉक्स फेल सो हेविली दॅट इट वॉज ब्रोकन. नेक्स्ट वाक्य आहे इट वॉज सो हॉट दॅट वी हॅड टू पोस्टपोन आवर ट्रिप. सब्जेक्ट प्लस वर्ब आहे इट वॉज हे टू बीचा पास्ट फॉर्म आहे. सो हॉट. आता हॉट हे इथं विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. दॅट क्लॉज कुठली आहे तर दॅट वी हॅड टू पोस्टपोन आवर ट्रिप. नेक्स्ट वाक्य आहे ही वॉज सो फ्युरियस दॅट ही कुडंट स्पीक. फ्युरियस FURIOUS. फ्युरियस म्हणजे क्रोधित किंवा खूप चिडलेला, रागावलेला. दॅट ही कुडंट स्पीक. फ्युरियस हे विशेषण आहे कारण ते त्या माणसाला ही जे आहे त्याला डिस्क्राईब करत आहे.
ओके. नेक्स्ट वाक्य आहे ही वॉक्ड सो क्विकली दॅट वी कुडंट कॅच हिम अप. ही वॉक्ड हे आहे सब्जेक्ट प्लस वर्ब. सो क्विकली. आता क्विकली काय आहे तर चालणं क्विक आहे, त्यामुळे क्विकली हे इथे क्रियाविशेषण आहे. आणि दॅट क्लॉज आहे दॅट वी कुडंट कॅच हिम अप. आता लास्ट वाक्य बघूयात आपण. आय वॉज सो टायर्ड दॅट आय कुडंट वॉक एनी फर्दर. म्हणजे मी इतका थकलेला होतो किंवा थकलेली होते की मी पुढं चालू शकले नाही. फर्दर म्हणजे पुढे. तर सब्जेक्ट प्लस वर्ब आहे आय वॉज सो टायर्ड. TIRED. टायर्ड. आता हे टायर्डनेस जे आहे, टायर्ड हे इथे विशेषणासारखं वापरलेलं आहे. लक्षात घ्या, टायर्ड हे इथे विशेषणासारखं वापरलं आहे. ते इथे वर्ब नाही आहे, क्रियापद नाही आहे. क्रियापद वॉज हे आहे, टू बीचं जे फॉर्म आहे ते. सो आय वॉज सो टायर्ड दॅट आय कुडंट वॉक एनी फर्दर. दॅट आय कुडंट वॉक एनी फर्दर हे आहे दॅट क्लॉज. तर आत्ता आपण स्ट्रक्चर नंबर 11 पाहिलं, ज्यात आपण सो प्लस ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब प्लस दॅट क्लॉज हे आपण 6-7 उदाहरणातनं शिकलो. आता ॲक्च्युली सो जे आहे ते अजून 1-2 पद्धतीनं वापरता येतं आणि त्यातल्या काही पद्धती आपण आधी बघितलेल्या आहेत. तर त्या काय आहेत तर सो मेनी असं आपण वापरतो. सो मच असं सुद्धा आपण वापरतो. सो SO हे जे आहे, हा शब्द जो आहे तो वी यूज सो बिफोर मच, मेनी, लिटल अँड फ्यू. ही सगळी उदाहरणं आपण एका सत्रात बघितलेली आहेत. तर ते कसं वापरलं जातं, परत एकदा मी काही उदाहरणं घेते म्हणजे हे कसं वापरलं जातं ते कळेल. देअर वर सो मेनी पीपल ऑन द बीच, इट वॉज डिफिकल्ट टू गेट इन टू द सी. इथं सो मेनी असा सोचा वापर झाला आहे. सो फ्यू, देर आर सो फ्यू पीपल who know what it is like in our country for other people from different cultures. So few. पुढचा आहे so little. You have eaten so little and I have eaten so much. So little आणि so much चा एकाच वाक्यात इथं उपयोग झालेला आहे. Now we use so much, not so before comparatives also. जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा सुद्धा, म्हणजे गुड, बेटर, बेस्ट हे जे कंपॅरेटिव्ह आहेत त्याच्या अगोदर सुद्धा आपण सो मच वापरू शकतो. म्हणजे आय फील सो मच बेटर आफ्टर आय हॅव बीन फॉर अ रन इन द पार्क. किंवा माय हाऊस इज सो मच कोल्डर दॅन युअर्स. तर असा सो मच किंवा सो मेनी किंवा सो फ्यू, सो लिटलचा वापर होतो. आपण हे जे स्ट्रक्चर बघितलं होतं त्या ओघात ही काही सो मच, सो मेनीची उदाहरणं होती, म्हणून ती या स्ट्रक्चरसोबत मी फक्त घेतली. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. थँक्यू. धन्यवाद.